मग काय म्हणता सगळे, कसे आहात? बरं ना सगळं? ओके. मला माहिती तुम्ही 4 तासामध्ये इंग्रजी शिकायसाठी या ठिकाणी आलेला आहात आणि आतापर्यंत आपले 3 तास सक्सेसफुल झालेले आहे. ट्रस्ट मी, ज्या गोष्टी तुम्हाला मी 3 तासामध्ये शिकवल्या ना, याच गोष्टी तुम्हाला शिकायला 2 महिने लागतात. कारण मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा एक एक गोष्ट त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी 2 महिने घेत असतो. पण तुमची इच्छा होती, खूप मेसेज मला आले होते की सर थोडं लवकर शिकवा, सर थोडं फास्ट शिकवा, सर आम्हाला इतका वेळ नाही आहे, आम्हाला लवकर शिकायचं, लवकर बोलायचंय. मग आम्ही कन्सेप्ट समजायला आमच्या अकॉर्डिंग टाइम घेतो, फक्त आम्हाला ती कन्सेप्ट शिकवा. मी कन्सेप्ट तुम्हाला शिकवायला सुरू केली आहे. चांगल्या प्रकारे शिका, प्रॅक्टिस करा, रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. तर रोज प्रॅक्टिस करणार नाही तर काही संबंध नाही आहे. मग ते असं समजा की ती गोष्ट मग कॅप्चर करायला खूप जास्त वेळ लागेल, बरोबर की नाही? रोज प्रॅक्टिस करा. आणि कसं असतं माहिती का भाई, तुमचा विचार आहे ना, हा विचार वाहत राहायला पाहिजे. एका ठिकाणी एखादं नालं थांबलं ना तर ते सडायला लागतं, ठीक आहे ना? तुम्ही एखादी गोष्ट ऐकून जर एका ठिकाणी पॉज झाले, बस आता आम्हाला नाही करायचं काही, बस आता असं करायचं नाही, प्रॅक्टिस करत नाही असं करायचं नाही. तुम्ही नवीन नवीन शिकत राहा, नवीन नवीन शिकत राहायला लागले तर जे तुम्ही पास्टला शिकले ना ते सगळं ऑटोमॅटिक तुमचं माइंड अप्लाय करायला लागतं. एका ठिकाणी थांबायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, लेट्स स्टार्ट. बाकी तुम्हाला 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आमची लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल, बिलकुल बेसिक टू ॲडव्हान्स एकदम सुंदर शिकवत असतो. लाईव्ह क्लास असतात, मी कन्व्हर्सेशन करत असतो माझ्या विद्यार्थ्यांसोबत, माझे विद्यार्थी मला बोलतात, माझे विद्यार्थी कन्व्हर्सेशन करतात. ओके, त्यांना काही त्रास असतो त्यांना बुक फ्री देत असतो, रेकॉर्डेड लेक्चर आम्ही मोफत देत असतो. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करावी इतकं मॅटर तुम्हाला देत असतो. सो लगेच लाईव्ह क्लासेस जॉईन करा, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ऑफलाईन क्लास करायचे असतील तर वर ऑफलाईन क्लासेसचा ॲड्रेस आहे संभाजीनगरमध्ये, त्या ठिकाणी या ऑफलाईन बॅचमध्ये जॉईन जसं तुम्हाला वाटतं. बाकी दोन्ही सेमच आहे, काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही. ओके, लेट्स स्टार्ट. आजचा आहे आपला 3.5 तास आज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि आजच्या या सेशनमध्ये ना तुम्हाला मी आज परफेक्ट टेन्स म्हणजे परफेक्ट कंप्लीट करणार आहे. आणि परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस यांचा वापर मी तुम्हाला नाही सांगणार आहे. याचा अर्थ का, कारण त्याला आपण रिप्लेस करत आहोत कंटिन्युअस टेन्सनं. म्हणजे जर तुम्हाला एकदा कंटिन्युअस टेन्स समजले तर त्याच्याच मिळते जुळते, 100% नाही म्हणत आहे मी, 80% म्हणा, 80% काम तुमचं ऑटोमॅटिक होऊन जातं. तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसची गरज नाही आहे, फक्त बीनचा वापर करावा लागतो, तुम्हाला मी नंतर सांगेल. ओके, आज आपण शिकणार आहोत, सुरू करणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स पासून, की पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे तो कसा आहे किंवा काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ओके, आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप नवीन नवीन गोष्टी आणतोय मी. असं करायचं नाही की भाई विसरलोच आम्ही, असं करायचं नाही, ठीक आहे? ओके, पास्ट परफेक्ट टेन्सचा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण याच्या आधी सेशनमध्ये बघितलं होतं की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर कधी करतो, जेव्हा एखादी गोष्ट आत्ता संपली आहे किंवा एखादी गोष्ट संपली आहे पण जे संबंध आत्ता सुद्धा आहे, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर या ठिकाणी करत असतो, बरोबर की नाही? मग पास्ट परफेक्टचा वापर कधी करायचा, तर एखादी गोष्ट जी आहे ती संपली, ओके, आणि संपून खूप काळ झाला. खूप, उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी बसलेलो होतो, अरे आता बसलो नाहीये, आता काही संबंध नाहीये माझा, पण ती घटना माझी कंप्लीट झाली होती, मला त्या कंप्लीट घटनेचं वर्णन आता करायचं. उदाहरणार्थ सरांनी तो लेसन शिकवलेला होता, आता किती लेसन झाले, आता लेक्चर पण संपला, तुमची बॅच पण संपली, ठीक आहे ना? पण तेव्हा झालेली घटना आणि पूर्ण घटना झाली आहे हे जर का सांगायचं असेल तर मी पास्ट परफेक्टचा वापर करा. या ठिकाणी टाइमलाईन बघू शकता भाई, सध्या गोष्ट ही आहे, ठीक आहे ना? सध्या तुम्ही इथं आहात, ओके, सध्या इथं आहात आणि तुम्ही मेन्शन करता या गोष्टींचं, ठीक आहे? म्हणजे आता या गोष्टीनंतर पुढे किती गोष्टी झाल्या ना, बरोबर? उदाहरणार्थ मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा पुस्तक वाचलेलं होतं, भाई आता संपलं माझं सगळं, हे पुस्तक मी वाचले, आता माझा काही संबंध नाही या पुस्तकाशी, ठीक आहे? पण एखादी गोष्ट पास्टमध्ये पूर्ण झालेली होती, केलेली होती, मी जेवण केलेलं होतं, मी गाडीनं पोहोचलेलो होतो, मी प्रॅक्टिस केलेली होती, तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला करायचे असतील तर पास्ट परफेक्ट टेन्सचा या ठिकाणी वापर करायचा आहे. बघा, पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर आपण भूतकाळामध्ये 2 घटना झाल्या असतील तर त्यामध्ये पहिली घटना झाली, म्हणजे एखादी घटना झाल्यानंतर पुढे खूप घटना घडून गेल्या, पण मी इतक्या काळानंतर आज या गोष्टीचा मेन्शन करतोय, म्हणजे खूप आधी झालेली घटना जी कंप्लीट झाली, संपली, आता काही संबंध नाहीये, तेव्हा मी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करेल. ओके, कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये ठेवा, जोपर्यंत कन्स्ट्रक्शन आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं काय कन्स्ट्रक्शन होतं, सब्जेक्ट होतं प्लस हॅव हॅज होतं. या ठिकाणी
हॅव आणि हॅज होतं या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी हॅडचा वापर करायचा आहे आणि परफेक्ट मात्र व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. मी वापस तुम्हाला सांगतो, जोपर्यंत सेकंड थर्ड फॉर्म तुमच्या लक्षामध्ये राहत नाहीत कोणत्याही इंग्लिश, जर का माझी टीचर मला सांगायची की अंटिल अँड अनलेस यू डोंट रिमेंबर सेकंड थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब यू विल नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. शिकूच शकणार नाही माझी गॅरंटी भाई, तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही. सेकंड थर्ड फॉर्म तुम्हाला पाठ असणं खूप जास्त गरजेचं आहे. आम्हाला मेसेज करा दिलेल्या नंबरवर, आम्ही तुम्हाला व्हर्ब चार्ट पाठवू. त्या व्हर्ब चार्टमध्ये डेली यूजमधले जे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे आहेत ना व्हर्ब, ती तुम्हाला पाठवून देऊ. मग त्याची प्रॅक्टिस प्रिपरेशन तुम्ही रोज करत राहायचं आहे. ओके, चलो लेट्स स्टार्ट भाई विदाउट एनी फर्दर अडू. ओके, कन्स्ट्रक्शन समजलाय. सब्जेक्ट घ्यायचा, हॅड घ्यायचा, व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आणि मग पुढे ऑब्जेक्ट घ्यायचा. चला तुम्हाला सेंटेन्सेस सांगतो, सेंटेन्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत. ओके, बघा या ठिकाणी की यार शिक्षक येण्यापूर्वी माझा गृहपाठ मी पूर्ण केला होता. मी माझा गृहपाठ पूर्ण केला होता. कधी? शिक्षक येण्यापूर्वी, म्हणजे झाली गोष्ट. ठीक आहे ना, केला होता, आता काही संबंध नाही त्या गोष्टीचा. पण मी काय तयार करतोय, मी माझं ते काम जे आहे ना ते कंप्लीट झालेलं होतं हे सांगायचं, तर मी पास्ट परफेक्टचा वापर करणार. काय म्हणणार? सब्जेक्ट घेतला आय, ठीक आहे, हॅड घेतला आणि थर्ड फॉर्म पूर्ण करणे. पूर्ण करण्याला काय म्हणतो? पूर्ण करण्याला आपण फिनिश म्हणतो. ठीक आहे, फिनिशचा थर्ड फॉर्म ईडी लावायचं की आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क. मी माझं होमवर्क पूर्ण केलं होतं. कधी? येण्यापूर्वी. येण्यापूर्वी, बिफोर. काय? पूर्वी, बिफोर द टीचर अराइव्ह. टीचर येण्यापूर्वी मी माझा होमवर्क कंप्लीट केला होता. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ती आधीच निघून गेली होती. बाई, व्हेन आय अराइव्ड ऑन द स्टेशन, जेव्हा मी स्टेशनवर पोहोचलो. सिंपल पास्ट टेन्स. व्हेन आय अराइव्ड ॲट द स्टेशन, ती आधीच निघून गेली होती. शी हॅड ऑलरेडी लेफ्ट. आधीच, ऑलरेडी, शी हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन आय रीच द स्टेशन. किंवा पहिले घ्या, काही फरक पडत नाही. जेव्हा ती पोहोचली तेव्हा माझं जे स्टेशन, काय, शी हॅड, ती आधीच निघाली होती जोपर्यंत मी स्टेशनला पोहोचलो. ठीक आहे, शी हॅड ऑलरेडी लेफ्ट शी हॅड ऑलरेडी लेफ्ट. ओके, कधी? व्हेन आय रीच द स्टेशन. पुढचं काय? चित्रपट सुरू होण्यापूर्वी त्याने जेवण केलं होतं. दे हॅड ऑलरेडी इटन द मील बिफोर द मूवी स्टार्टेड. बघा, दे हॅड ऑलरेडी इटन द डिनर घ्या, लंच घ्या, काही घ्या, बिफोर द मूवी स्टार्टेड. ठीक आहे, अजून सेंटेन्सेस बघूया, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला खूप सिम्पल वे मध्ये सांगतोय. ओके ओके, सिम्पल आहे सेंटेन्स. सिम्पल आहे की मी त्या ठिकाणी मी कॉलेजला गेलेलो होतो. कसं म्हणणार? मी कॉलेजला गेलेलो होतो. मी कॉलेजला गेलो होतो. ठीक आहे, मग कसं येणार? मी, सब्जेक्ट घ्या आय, ठीक आहे, हॅड आणि जाणे याला आपण गो म्हणतो. गोचा थर्ड फॉर्म काय? गोचा थर्ड फॉर्म गॉन आहे. मग आय हॅड गॉन. कुठे? कॉलेजला. टू द कॉलेज. झालं सेंटेन्स. आय हॅड गॉन टू द कॉलेज. सरांनी तो धडा शिकवलेला होता. सब्जेक्ट काय झाला? सर. हॅड. ठीक आहे, शिकवणे, व्हर्ब घ्यायचं. शिकवण्याला काय म्हणतो आपण? टीच म्हणतो. टीचचा थर्ड फॉर्म काय? टॉट आहे. मग टॉट घ्या. सर हॅड टॉट द लेसन. सरांनी तो धडा शिकवला होता. सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एक सेकंड. ओके, सर हॅड टॉट द लेसन. त्याच्या पुढे काय की मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता. आय हॅड, पाहणे, वॉचचा थर्ड फॉर्म घ्या, वॉच्ड. आय हॅड वॉच द मूवी. ठीक आहे, सिनेमा घ्या, काही घ्या. ठीक आहे, समजलं? तर एखादी गोष्ट तुम्ही पास्ट मध्ये केली आणि खूप वेळ झाला, केला होता, खाल्ला होता, पिला होता, बसला होता, झोपला होता, शिकवला होता, उठला होता, 100 गोष्टी आहेत यार. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग डोक्यामध्ये विचार केला आणि स्टार्ट ट्रान्सलेटिंग. त्याला ट्रान्सलेट करा इझिली. आणि ट्रान्सलेशन मेथड ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. माझ्या मागचे व्हिडिओ बघा. मी माझ्या क्लासमध्ये ट्रान्सलेशन घेत असतो म्हणजे घेत असतो. डोंट हॅव एनी चॉईस. ठीक आहे ना? ओके, चलो आगे चलते आपण. ठीक आहे, समजलं? चलो. ओके, आता निगेटिव्ह करायचंय. केला नव्हता,
सिंपल आहे, केला नव्हता तर हॅडच्या नंतर नॉट लावा. बाई ठीक आहे, या ठिकाणी तिने जेवण केलं नव्हतं. बघा या ठिकाणी शी हॅड नॉट, हॅडच्या नंतर नॉट, केला होता शी हॅड, केला नव्हता शी हॅड नॉट. सिंपल आहे. शी हॅड नॉट फिनिश द प्रोजेक्ट. ठीक आहे, त्यांनी जेवण केलं नव्हतं. दे हॅड नॉट इटन, इटचा थर्ड फॉर्म इटन. दे हॅड नॉट, फक्त नॉट लावायचं आहे. पॉझिटिव्ह असेल तर हॅड आणि निगेटिव्ह असेल तर हॅड नॉट. केलं होतं का म्हणायचं असेल तर हॅड पहिले घ्या, हॅड दे इटन. समजलं, काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, फक्त थोडं मागं पुढं करायचं, तुमचं सेंटेन्स कंप्लीट होऊन जातं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला नॉट लावायचं असेल त्या ठिकाणी हॅड लावणं हे मस्ट आहे. हॅड लावल्याशिवाय तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स करू शकत नाही, मग ते कोणतंही सेंटेन्स असो, मग ते कसलंही सेंटेन्स असो. ओके, समजलं तुम्हाला? चलो भाई आगे चलते. नेक्स्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स कधी वापर करतो फ्युचर परफेक्ट टेन्सचा? की एखादी गोष्ट भविष्यामध्ये ठराविक वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल. एखादी गोष्ट ठराविक वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल. फॉर एक्झाम्पल, ओके, सध्या हे तुमचं प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि मी बोलतो एखादी गोष्ट जी आहे ती माझी फ्युचरमध्ये, हे फ्युचर आहे. ठीक आहे, फ्युचरमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल, कंप्लीट फिनिश झालेली असेल. उदाहरणार्थ या ठिकाणी कोड लक्षात घ्या, लेला असेल. चालो भाई, की मी जेवण केलेलं असेल. यार आता मी जेवण करत नाहीये, मी काही खाल्लेलं पण नाहीये, पण तरीही माझं जेवण मी इमॅजिन करतोय किंवा एखाद्या गोष्टीचा क्लेम करतोय की यार फ्युचरमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल. मी 2 महिन्यामध्ये इंग्रजी शिकलेले असेल. आता तुम्हाला शिकलेले असेल तर काय समजतं? शिकलेले असेल म्हणजे एखादी गोष्ट शिकायची ऍक्शन ही पूर्ण झाली असेल, पूर्ण झाली असेल, त्यावेळेस फ्युचर परफेक्टचा वापर केला. गोष्ट लक्षात ठेवा, गोष्टी पूर्ण होत आहेत. परफेक्ट म्हटलं तर गोष्टी पूर्ण होत आहेत, फक्त टाइम वेगवेगळा आहे. भाई मी केलेलं आहे म्हटलं तर ते प्रेझेंट परफेक्ट झालं, केलेलं होतं म्हटलं तर ते पास्ट परफेक्ट झालं, आणि केलेलं असेल ते म्हटलं तर फ्युचर परफेक्ट झालं. बस, काहीच नाही. केलेलं सेम आहे, होता असेल ठेवायचं तुम्हाला फक्त, बस. आणि फक्त मग सेंटेन्स जेव्हा बोलताना तुम्हाला प्रिपेअर करायचं, प्रॅक्टिस करायचं. सिंपल आहे, सिंपल ॲज इट इज, दॅट्स इट. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आय होप समजलं असेल. ओके, लेट्स गो. ठीक आहे, लेला असेल, मग समजलं तुम्हाला. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. काय होत आहे? ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया की ना, सरांनी तो धडा शिकवलेला असेल, सरांनी ग्रामर शिकवलेलं असेल. भाई पुढच्या 2 महिन्यापर्यंत सरांनी ग्रामर शिकवलेलं असेल. मग सब्जेक्ट, गोष्ट लक्षात, या ठिकाणी कधीही विल हॅवचा वापर करायचा. विल हॅव कन्स्ट्रक्शन काय याचं? सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ही गोष्ट लक्षात ठेवा. सब्जेक्ट घ्यायचं, या ठिकाणी विल हॅव घ्यायचं, आणि निगेटिव्ह करताना विलच्या नंतर नॉट घ्यायचं, वोंट हॅव घ्यायचं. तर बघू आपण फ्युचरमध्ये. पहिले सिंपल कन्स्ट्रक्शन लक्षामध्ये ठेवा की एखादी गोष्ट फ्युचरमध्ये मी केलेली असेल तर विल हॅवचा वापर करायचा. उदाहरणार्थ सरांनी तो धडा शिकवलेला असेल, मग सब्जेक्ट आहे सर, मग घ्या सर विल हॅव, शिकवलेला असेल फ्युचरमध्ये, मग विल आणि हॅव. ठीक आहे, सर विल हॅव थर्ड फॉर्म घ्या, TAUGST, टॉट द लेसन. भाई सर विल हॅव टॉट द लेसन, सरांनी तो धडा शिकवलेला असेल. सिंपल ॲज इट इज. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे, तुम्ही सेंटेन्स घ्या. अजून बघा, विल हॅवच घ्यायचं, हॅज करायचं नाही. प्रेझेंट टेन्समध्ये आपण हॅज घेतलं होतं, ही ग्रुपमध्ये, ही, शी, इट, राम, मंगेश, सुरेश, नोबडी, एव्हरीबडी. ठीक आहे, याच्यानंतर हॅज घेतलं होतं. या ठिकाणी हॅवच घ्यायचं आहे, काही हॅव घ्यायची गरज नाही आहे, हॅवच घ्यायचं, हॅज घ्यायची गरज नाही आहे. उदाहरणार्थ माझ्या आईनं जेवण बनवलेलं असेल, उद्या दुपारपर्यंत माझ्या आईनं जेवण बनवलेलं असेल, मग कसं बनणार? माय मदर विल हॅव. ठीक आहे, मग कुक द फूड, कुकचा थर्ड फॉर्म कुक्ड, COOCK, कुक्ड द फूड. माझ्या आईनं किंवा स्वयंपाक बनवलेला असेल. कधी? जेव्हा तुम्ही असाल, व्हेन यू विल कम, व्हेन यू विल, जेव्हा तुम्ही येसाल. सिंपल.
काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सिंपल आहे, खूप सिंपल स्ट्रक्चर आहे, फक्त डोक्यामध्ये बसलं पाहिजे तुमच्या. ओके चलो आपण बघूया आता हे याच्यामधले एक्झाम्पल बघूया. ठीक आहे ना. सब्जेक्ट प्लस विल हॅव म्हटलं तुम्हाला मी, प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घ्यायचा आहे तुम्हाला, पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्मच घ्यायचा आहे. हॅजचा वापर कुठे करायचा नाही, विल हॅवच घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी कोणताही सब्जेक्ट असो. ओके एक्झाम्पल बघा तुमच्या समोर आहेत की भाई मी उद्यापर्यंत माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. मग मी आहे सब्जेक्ट, विल हॅव फिनिश पूर्ण करायला फिनिश म्हणतो, थर्ड फॉर्म घेतला आय विल हॅव फिनिश्ड काय माझं होमवर्क कधीपर्यंत, उद्यापर्यंत. आय विल हॅव फिनिश्ड माय होमवर्क टुमॉरो, उद्यापर्यंत माझं होमवर्क मी कंप्लीट केलेलं असेल. ठीक आहे ना. पुढे घ्या, ती सकाळी 10 वाजण्यापूर्वी स्टेशनवर पोहोचलेली असेल, काळजी करू नका, ती 10 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचलेली असेल. मग शी विल हॅव पोहोचलेला रीच म्हणतो, रीचचा थर्ड फॉर्म घेतला, शी विल हॅव रीच्ड कुठे, ॲट द स्टेशन कधीपर्यंत, 10 वाजायच्या आधी. ऑब्जेक्टच तुम्ही काही घ्या, हे तुमचं द स्टेशन पासून इथपर्यंत हे तुमचं ऑब्जेक्ट झालं, हे शी सब्जेक्ट झालं, विल हॅव तुमचं हेल्पिंग वर्ब झालं, रीच हे तुमचं व्हर्ब झालं, ते थर्ड फॉर्म तुम्ही घेतलं. समजला. शी विल हॅव रीच्ड कुठे, ॲट द स्टेशन कधीपर्यंत, बिफोर 10 AM इन द मॉर्निंग, 10 वाजेपर्यंत ती स्टेशनवर पोहोचलेली असेल. पुढे काय, ते पुढच्या आठवड्यापर्यंत प्रोजेक्ट ते नाही, त्यांनी पुढच्या आठवड्यापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल की दे विल हॅव कंप्लीटेड देअर प्रोजेक्ट कधीपर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत, बाय नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यापर्यंत. बाय चा वापर करतो आपण ॲज अ प्रेपोजिशन. ठीक आहे. जेव्हा शिकवलं तर बायचा वापर कुठे करत असतो आपण, मागच्या लेसन बघा तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फ्युचर परफेक्टचा वापर करायचा. निगेटिव्ह करताना दे विल नॉट हॅव करायचं, भाई त्यांनी काम केलेलं नसेल, मला म्हणायचं की यार मी धडा शिकवलेला नसेल, तो टेन्शन घेऊ नका मी नसेल शिकवलं, मग आय विल नॉट हॅव करायचं, हॅवच्या नंतर नॉट लावायचं नाही. आय विल नॉट हॅव टॉट द लेसन, ही गोष्ट लक्षात ठेवा कधीही. ठीक आहे. कधी तुम्हाला नॉट करायचं तर विलच्या नंतरच नॉट करायचं. जे तुमचं पहिलं हेल्पिंग वर्ब, याच्यामध्ये विल आणि हॅव दोन हेल्पिंग वर्ब आहेत. मग विल हॅव जर का सोबत असतील तर पहिलं जे मेन आहे विल, त्याच्यामध्येच तुम्हाला नॉटचा वापर करायचा आहे. भाई आम्ही आमचं काम केलेलं नसेल, आय विल नॉट हॅव डन माय वर्क असं करणार. आम्ही आमचं काम केलेलं असेल, आय विल हॅव डन माय वर्क. समजलं. ही गोष्ट लक्षात ठेवा. बारीक सारीक गोष्टी आहेत या. काही लोक हॅवच्या नंतर नॉट लावतात, शी विल हॅव नॉट टॉट द लेसन, असं नाही करायचं, शी विल नॉट हॅव टॉट करायचं. समजलं. खूप सिंपल आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. फक्त थोडा एकदा कन्सेप्ट समजला ना आणि एकदा स्ट्रक्चर समजलं ना, दॅट्स इट. सगळं सिंपल आहे, इझी. गरज नाही आहे फ्युचर परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट सराव तुम्ही जितकं जास्त करसाल तितकं जास्त तुमच्या डोक्यामध्ये येईल. आम्हाला दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि लगेच ते PDF मागून घ्या. त्या PDF मध्ये सगळे प्रॅक्टिस सेशन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागतील. ओके चलो, नेक्स्ट आपली प्रॅक्टिस करायची आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे, सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे, ती म्हणजे ट्रान्सलेशन प्रॅक्टिस. जर इंग्लिश शिकायचं असेल, जर इंग्लिश बोलायचं असेल तर तुमच्या डोक्याला हे क्लिअर झालं पाहिजे की भाई आम्ही जे काही मराठीमध्ये विचार करतोय त्याला इंग्लिशमध्ये कसं काय. सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती का, इंग्लिश बोलताना किंवा इंग्लिश शिकताना सगळ्यात मोठी चूक, जे लोक स्वतः शिकायचं बघतात ना, स्वतः शिकायला बघतात ना, त्यांच्याकडून ही चुकी होते. ते काय करतात, मराठीचं ॲज टू जसं तसं, ठीक आहे, ॲज इट इज ट्रान्सलेशन करतात. उदाहरणार्थ भाई मराठीमध्ये सेंटेन्स आहे, मी अभ्यास करतो. ठीक आहे. काय सेंटेन्स आहे, मी अभ्यास करतो. ज्या लोकांना समजत नाही ना, जे लोक मराठी टू इंग्लिश करतात ना, सगळ्यात मोठी चुकी काय करतात, ते जसंच्या तसं खाली उतरवतात. तसं विचार. उदाहरणार्थ मीला म्हणतो आय, अभ्यासला म्हणतो स्टडी, करतोला म्हणतो डू. झालं भाई, आय स्टडी डू. चुकलं, असं नाही करायचं. कोणतंही सेंटेन्स बनवायचं असेल तर एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं. Until and unless you don't remember the structure, you are not able to understand that thing. ती गोष्ट समजू शकणार नाही. यार त्या ठिकाणी चिमणी बसली आहे आणि ती चिमणी खूप शांतपणे इकडे बघतीये. खूप शांतपणे ती चिमणी इकडे बघतीये. मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. नाही उडाली ती, यार जाऊ द्या. कधीपासून बघतोय मी तिला, कधीपासून माझ्याकडेच बघायली. काय बघत असेल तिला, काही समजत असेल का हे. ओके ठीक आहे ना, समजलं. जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर ॲज इट इज मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं नाही. तसं करसाल तर फससाल. स्ट्रक्चर डोक्यामध्ये आणायचं आणि मग मराठी टू इंग्लिश कधी करू नका, पण मराठीची प्रोसेस होऊ द्या. ठीक आहे ना. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्याकडे गहू आहे,
ठीक आहे. तर गव्हाला नुसतं तुम्ही खाता नाही, ही गोष्ट लक्षात. गव्हाच्या पोळ्या बनवत नाही, गव्हाला प्रोसेस करून पीठ बनवता आणि पिठाच्या पोळ्या करता, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर मराठी तुमच्याकडे आहे तर मराठीला प्रोसेस करा, प्रोसेस होऊ द्या डोक्यामध्ये, आणि मग करेक्ट इंग्लिश येऊ द्या. मराठी जशी मराठी तशीच इंग्रजी बोलून झालं काम आमचं असं करायचं नाही. आणि यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही ट्रेन होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात द्यायचं आहे, तुम्हाला एक ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस करायची आहे. हीच ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस मी तुम्हाला देतो. काय करायचं आहे, ChatGPT वरून काढा एखादा पॅराग्राफ, काढा, त्या पॅराग्राफला त्याला म्हणा की भाई आम्हाला मराठी पॅराग्राफ दे, त्याला ट्रान्सलेट करा, मराठी पॅराग्राफ दे, त्याला ट्रान्सलेट करा, सिम्पल काही नाही. आणि आत्तापर्यंत जेवढं मी तुम्हाला शिकवलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. सगळं मी तुम्हाला काय काय नाही, सगळं स्टार्टिंगला तुम्हाला मी टेन्सेस शिकवले, त्याच्यानंतर आर्टिकल शिकवले, टू बी फॉर्म शिकवले, WH क्वेश्चन शिकवले, ठीक आहे ना, किंवा ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस शिकवले, मोडाल शिकवले, हे सगळं तुम्हाला शिकवलं. आधी पुढे मी तुम्हाला व्होकॅब्युलरी घेणार आहे, पूर्ण एक क्लास मी व्होकॅब्युलरीचा घेणार आहे तुमच्यासाठी, समजलं ना, तो शेवटचा क्लास असेल. फाईन. तर अशा प्रकारे आपण ट्रान्सलेशनची प्रॅक्टिस, आता हे प्रॅक्टिस सेशन सुरू झाले तुमचे, याचा पुढचं प्रॅक्टिस सेशन सुरू झालं आहे, आणि सगळ्यात शेवटचं सेशन आहे ते तुमचं व्होकॅब्युलरी सेशन असणार आहे. म्हणजे कंप्लीट कोर्स तुमचा येऊन जातो. एका कोर्समध्ये मी ग्रामरसुद्धा कंप्लीट केलं आहे, याच कोर्समध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा दिलेली आहे, प्रॅक्टिस सेशनसुद्धा घेतलेले आहेत, आणि याच याच्यामध्ये मी तुमचं व्होकॅब्युलरीसुद्धा घेतलेले आहेत. सगळ्यात जास्त यूज होणारी ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी कोणत्या, असे 50 ते 60 शब्द मी काढलेत तुमच्यासाठी, ते तुम्हाला नीट समजायचे, शिकायचे, समजलं. चला ते आपण पुढे करूया. त्याच्या आधी आपण ट्रान्सलेशन प्रॅक्टिस कशी करायची हे समजून घ्या, ठीक आहे. आता मी हा एक पॅराग्राफ काढलाय, याच्यामध्ये थोडं मागे पुढे झालंय. उदाहरण रवी रोज सकाळी लवकर हे एक शब्द आहे, ठीक आहे ना, उठला एक शब्द आहे, नव्हता एक शब्द आहे, ठीक आहे. मी वाचतो आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. बघा, रवी रोज सकाळी लवकर उठतो. मग डोक्यामध्ये ठेवा की यार टेन्सेस शिकलेत ना तुम्ही, मग तुम्हाला काय करायचं, प्रोसेस करा. उठतो म्हणजे एखादी गोष्ट रोज होतीये. सरांनी काय सांगितलं होतं की एखादी गोष्ट जर का रोज होत असेल, एखादी गोष्ट जर का डेली हॅबिट असेल, त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट वापरायचं. मग हे तर डिसाईड केलं, प्रोसेस कशी असते सांगतोय तुम्हाला मी. आणि स्टार्टिंगला त्रास होईल, असं नाही समजायचं की यार मला त्रास होतोय, यार लक्षात येत नाहीये. ट्राय तर करा, तुम्हाला प्रॅक्टिस तर करावी लागेल. कधीही तुम्ही गहू फॉर एक्झाम्पल तुम्ही डोसा करताना, डोसा करताना कधीही पहिला डोसा तुमचा चांगला बनत नसतो. 2, 3, 4 डोसे खराब होतात आणि मग 5वा डोसा चांगला बनत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना माहिती यारी, ठीक आहे ना. सेम लाईक दॅट, तुम्ही एकदा ट्राय करसाल कठीण जाईल, दुसऱ्यांदा ट्राय करसाल कठीण जाईल, पण जेव्हा तुमच्या डोक्याला हॅबिट होईल ना ती, अरे आमचं असंच झालं होतं. मी काय डायरेक्टच फाडफाड बोलायला शिकलो नाही, ग्रामर शिकलो. मला तर ग्रामरची प्रॅक्टिस करावी लागली. मी 100दा अडखळलोय यार, 100दा तर मी स्टेजवर चुकलोय, स्टेजवर. जस्ट लाईक आय एम स्पीकिंग फ्रंट ऑफ नाव, आय हॅव मिस्टेकन सो मेनी टाइम्स. पण ठीक आहे, बोलायचं आहे भाई, चुकलं तर चुकलं, लोकांना जज केलं करू द्या, पण मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आणि नाऊ लुक ॲट मी ना, आता माझ्याकडे बघा, आय कॅन स्पीक फ्लुएंटली. असं असतं, पहिले प्रोसेस होऊ द्या. कधी हा विचार करायचा नाही की अजूनपर्यंत येत नाही. अरे येईल, तुम्ही प्रॅक्टिस तर करा, थकायचं नाही, हारायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चलो. सगळ्यात पहिलं रवी रोज सकाळी लवकर उठलो, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. मग कन्स्ट्रक्शन लक्षामध्ये सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मग रवी काय, रवी सकाळी उठण्याला काय म्हणतो, व्हर्बचा पहिला फॉर्म वेक. आता बघा, रवी हा सिंग्युलर आहे, मग वेकच्या नंतर वेक्स घ्या, KES, वेक्स अप. कधी, सकाळी, इन द मॉर्निंग, ठीक आहे. पुढे, काल तो वेळेवर उठला नव्हता, उठला होता याचा निगेटिव्ह उठला नव्हता. मग कोणता टेन्स झाला बाई, ही मग हा झाला उठला नव्हता. मग ही गोष्ट झाली पास्ट परफेक्ट, जे आता आपण शिकलो. हे पास्ट परफेक्ट निगेटिव्ह, केला होता, केलेला होता, केलेला नव्हता, पास्ट परफेक्ट. मग यस्टरडे, काल, यस्टरडे ही हॅड नॉट woke up in the morning. समजलं, ही हॅड नॉट वोक अप इन द मॉर्निंग. तो आता नियमित अभ्यास करत आहे म्हटलं. एखादी गोष्ट कंटिन्यू सुरू आहे, एखादी गोष्ट ऍक्शन मध्ये आहे, तर ते कंटिन्यूस झालं. मग नाव, तो आता, ही, ओके, इज नाव काय करत आहे, डू. ही इज स्टडिंग डेली, स्टडी, STUDY, स्टडिंग डेली, ठीक आहे. अशी ट्रान्सलेट, या ठिकाणी मला जागा असं लिहावं लागतं मला, पण अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ही इज नाव स्टडिंग डेली. पुढे, त्याने ठरवले आहे की तो चांगली तयारी करेल, इन फ्युचर करेल, आता करत नाही, करेल. नाव ही
हॅज डिसाइडेड, ठरवले आहे. कीच्या आधी वेगळं सेंटेन्स आहे, पुढे वेगळं सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे त्याने ठरवले आहे. ही हॅज डिसाइडेड, ठरवले आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज DECIDED डिसाइडेड काय की ही विल प्रिपेअर वेल, तो चांगली तयारी करेल. ओके, तो रोज मेहनत करणार आहे म्हणजे ही विल मेक एफर्ट्स. ठीक आहे, सिंपल फ्युचर. पुढे त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत. झालं, प्रेझेंट कंटिन्युअस करत आहेत, आता पण करतायत, गोष्ट सुरू आहे. मग हिज फ्रेंड, त्याचे मित्र, हिज फ्रेंड्स आर हेल्पिंग हिम, त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत. पुढे तो यशस्वी होईल, फ्युचर, ही विल बिकम सक्सेसफुल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस तयार. काय याच्यामध्ये ना, किती सिंपल आहे ना, काहीच नाही भाई. तो रवी रोज सकाळी उठतो. रवी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. काल तो वेळ उठला नव्हता. यस्टरडे ही हॅड नॉट वोक अप इन द मॉर्निंग. तो आता नियमित अभ्यास करत आहे. ही इज नाउ स्टडिंग डेली. ओके, त्याने ठरवले आहे की तो चांगली तयारी करेल. ही हॅज डिसाइडेड ही विल प्रिपेअर. ओके, तो रोज मेहनत करणार आहे. ही विल मेक एफर्ट्स डेली. ओके, त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत. हिज फ्रेंड्स आर हेल्पिंग हिम. ओके, तो यशस्वी होईल. ही विल बिकम सक्सेसफुल. दॅट्स इट. काय याच्यामध्ये काहीच नाही ना, सिंपल आहे की नाही. बस दॅट्स, अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. पुढे मी तुम्हाला अजून देतोय, पुढे मी तुम्हाला अजून दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो. ओके, स्क्रीनशॉट काढा. मी थांबवत नाही व्हिडिओ, नाही तर लेट होईल. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढून व्हिडिओला पॉज करा आणि ट्राय करा. ठीक आहे ना, ट्राय करा बनवायचं आणि मग व्हिडिओ सुरू करा. ठीक आहे, आता मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवतो याला. काय भाई की सीमा रोज सकाळी व्यायाम करते. सिंपल प्रेझेंट टेन्स. सीमा डज एक्सरसाइज डेली. सीमा डज एक्सरसाइज डेली, ती रोज व्यायाम करते. ओके, ती नंतर नाश्ता करते. देन नंतर शी सब्जेक्ट करते. सिंपल, शी डज ब्रेकफास्ट. ठीक आहे, पुढे काल ती लवकर उठली नव्हती. शी हॅड नॉट woke up early yesterday. पुढे yesterday लिहा. ठीक आहे, म्हणून तिला उशीर झाला. म्हणून आपण सो म्हणतो. सो शी झाला, शी पास्ट टेन्स, शी बिकेम लेट. पुढे ती आता सवय बदलत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस. शी इज चेंजिंग हर हॅबिट्स. ती तिच्या सवयी बदलत आहे. पुढे ती वेळेवर सर्व काम करत आहे. शी इज करत आहे. वापस प्रेझेंट कंटिन्युअस. शी इज डुईंग हर वर्क ऑन टाइम आहे भाई. पुढे तिने ठरवले आहे की ती अभ्यास करेल. शी हॅज डिसाइडेड. शी हॅज डिसाइड, ठरवलेले आहे काय, दॅट शी विल स्टडी. की दॅट मी तुम्हाला शिकवलं होतं, दॅटचा वापर आपण की सुद्धा मध्ये करतो. दॅट शी विल स्टडी, ती अभ्यास करेल. पुढे ती आरोग्याची काळजी घेईल. फ्युचर, शी विल टेक केअर ऑफ हर हेल्थ. ती तिच्या आरोग्याची काळजी घेईल. पुढे ती नवीन गोष्टी शिकत आहे. शी इज लर्निंग न्यू थिंग्स. पुढे शिक्षक तिला मार्गदर्शन करत आहेत. टीचर्स आर, मार्गदर्शनला आपण गायडन्स म्हणतो. टीचर्स आर गिव्हिंग गायडन्स म्हणू आपण. टीचर्स आर गिव्हिंग गायडन्स टू हर, तिला. मित्र तिच्यासोबत सराव करत आहेत. फ्रेंड्स आर
सराव करण्याला प्रॅक्टिस म्हणतो, त्याला ING ला फ्रेंड्स आर प्रॅक्टिसिंग तिच्यासोबत विथ हर. ठीक आहे, अक्षर थोडं समजून घ्या, मी तुम्हाला बोलतोय मुद्दावर. ठीक आहे ना. ती तिचे स्वप्न पूर्ण करेल आणि शी विल कंप्लीट हर ड्रीम. झालं, सिंपल. अशी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वाक्याची प्रत्येक टेन्सची जागा दाखवता येईल. हे तुमचं मोटिव्ह या ठिकाणी आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ChatGPTला सांगा की भाई आम्हाला मराठीमध्ये कोणताही पॅरेग्राफ दे, तर पेपर काढा, त्या पेपरचा कोणताही पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करा, त्याला ट्रान्सलेट करा. पहिले सुरुवात लिहून करा, मग हळूहळू एकदा तुम्हाला जमायला लागले की मग तुम्ही न लिहिता प्रॅक्टिस करा. दॅट्स यू आर गोइंग टू बिकम फ्लुएंट. आजचा क्लास थोडा लंबा झालेला आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता शेवटचा आपला लेसन राहिला. शेवटी मी आता याच्यानंतर नेक्स्ट लेसनमध्ये कंप्लीट करणार आहे आणि प्रॅक्टिस सेशन झालं आपलं. मी तुम्हाला आता व्होकॅब्युलरी देणार आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. त्या व्होकॅब्युलरी घ्या, त्यांचा वापर करायला शिका. युअर इंग्लिश विल बी सो स्मूथ. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स लाईव्ह क्लास करायची असेल, व्हिडिओ तर बघताय पण फक्त व्हिडिओ बघून पोहता येत नाही. तुम्हाला एक प्रॉपर एका टीचरचा हात पकडून त्यांच्यासोबत चालावं लागेल, त्यांचं गायडन्स घ्यावं लागेल. मी तुम्हाला गायडन्स करेल, काही काळजी करायची गरज नाही आहे. फक्त दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमचे लाईव्ह बॅचेस जॉईन करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये.